आज मी ना अगदी सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने झणझणीत चमचमीत असा गावरान पद्धतीचा हा चिकन रस्सा बनवलेला आहे. इतका छान आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. खाताना मात्र तुम्हाला असं वाटेल कुठला आपण काळा मसाल्याचं वाटण केले अशी चव याला येते. अगदी सोप्या पद्धतीने काहीही जास्त कुटाणा नाही ना जास्त मोठं वाटण करायचे. सोप्या सिंपल पद्धतीने पण चव मात्र अप्रतिम लागते झणझणीत अशी आणि मटणापेक्षाही चांगली रश्श्याला ह्या चव येते. इतका भारी लागतो हा चिकनचा रस्सा करी. तर बघू शकता मस्त झाला आपला हे चिकनचा रस्साचं कालवण. तर चला बघून घेऊया आपण ह्याला बनवायची कृती, लागणारं साहित्य. आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर इकडे बघा मी 1 किलो चिकन आणलेलं त्याला शिजून घेतलेलं आहे. आता शिजवायची चिकन मटण शिजवायची प्रोसेस सगळ्यांनाच माहिती आहे. हळद, मीठ, कांदा, टमाटर परतून तेलामध्ये आणि ह्याला असं शिजून घ्यायचं. हा जो आळणी रस्सा आहे ना ह्याच्यातच मला बनवायचं, एक्स्ट्रा पाणी नाही आहे. आळणी रश्श्यातलं मटण हे चिकन मी बनवत आहे. ह्या आळणी रश्श्यामधलं चिकन बनवताना त्याची चव इतकी छान लागते ना. बघा चांगलं नरम सॉफ्ट चिकन शिजून निघालेलं आहे. अगदी गाळं करायचं नाही चिकन, मग काय होतं पूर्ण रश्श्यामध्ये मॅश होऊ शकतं. त्यामुळं जास्त गाळ नाही करायचं. आता मसाला बघा मी जास्त काही घेतला नाही. इकडे अद्रक लसूण हे सुक्कं खोबरं घेतलं आहे. बारीक भेटतं बघा किसलेलं रेडीमेड, किंवा तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता. तर मी इकडे सुक्कं खोबरं घेतलं आहे, थोडेसे कढीपत्त्याची पानं आणि थोडी कोथिंबीर. आता कांदा टमाटर मी चिकन शिजवताना वापरले. हा गरम मसाल्याचं पावडर घेतलं आहे. हा स्पेशल पावडर भेटतो. ह्यानी असं स्पेशल वाटण केलं नाही तरी चालेल. ह्या मसाल्यामध्ये इतकी टेस्ट असते ना. गरम मसाल्याचं पावडर असतं ते, म्हणजे जे खडे मसाले असतात बघा त्याचं पावडर. आता आपण काय करायचं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हे खोबरं, बारीक खोबरं ह्याचं वाटण करायचं अगदी थोडं पाणी टाकून. बस एवढाच मसाल्याचं वाटण करायचं आहे. पाहू शकता तुम्ही कुठलेही खडे मसाले मी इकडे वापरले नाही ना. कांदा भाजलेला आहे, काहीच केलेलं नाही. सिंपल पद्धत तुम्हाला दाखवते, पण इतकी छान चव लागते ना. एकदा करून नक्की बघा आणि तुम्हाला किती आवडेल हे बघा तुम्ही. लय मस्त लागते हे कालवण असं. आता बघा हे अद्रक लसूण चांगल्या 10-15 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, अद्रक टाकायची आणि हे बारीक किसलेलं खोबरं, ओलं खोबरंसुद्धा इकडे वापरू शकता, पण हे बारीक किसलेलं खोबरं मी इकडे वापरते. आणि थोडी कोथिंबीर वापरायची आणि थोडी कोथिंबीर वरून टाकायची आपल्या रश्श्यामध्ये. हे बघा आता मी थोडंसं पाणी टाकून याचं वाटण करते. मस्त झणझणीत तरीबाज असा रस्सा बनतो चिकनचा. हे थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याचं वाटण करायचं. बघायचं वाटण केलेलं आहे ना अशी ग्रेव्ही याची, म्हणजे मसाल्याचं वाटण तयार होतं. आता काय झालं माहिती आहे का, कॅमेरा ना माझा असं कधी कधी मध्ये मध्ये होऊन जातं की पडला जातो, स्टँड असा थोडासा हलला जातो ना, त्यामुळं हे तुम्हाला मसाला परतता वेळात रेकॉर्ड झालं नाही. पण जो मसाल्याचं वाटण केलं आहे बघा ते तेलामध्ये मी परतवलं आहे. त्यामध्ये आता हे मसाले टाकते. 2 चमचा लाल तिखट टाकायचं, 1 चमचा धना पावडर टाकायचं, 1 चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा आपला नॉर्मल गरम मसाला असतो ते टाकायचा. आणि जे आपण तुम्हाला मी ते वाटीत दाखवलं आहे बघा खड्या मसाल्याचं पावडर, ते सुद्धा जे आपण वाटण केलं ना कोथिंबीर लसूण ते टाकल्याच्या नंतर ते पावडर टाकायचं. किंवा तुम्ही खडे मसाले असतील ते सुद्धा मग वाटणामध्ये वाटू शकता, पण मी पावडर वापरले आणि तेच टाकले. सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगितलं आहे की जे वाटण केलं ते अगोदर तेलामध्ये परतून घेतलं आणि मग हे बेसिक मसाले टाकायचे. आता हे अळणी रस्सा याच्यामध्ये थोडासा टाकून घेते. अळणी रश्श्यामध्ये ना मसाला चांगला परतून घ्यायचा, ह्याची खूप छान चव येते रश्श्याला. दुसरं वेगळं पाणी वापरू नका, तेच आपलं शिजलेलं पाणीच वापरायचं. हे बघा आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्या, अगदी स्लो आणि मिडियम गॅसवर. जोपर्यंत छान याला रंग येत नाही, जोपर्यंत ह्याला तरी सुटत नाही, तेल सुटत नाही, हे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. बघा ही ग्रेव्ही आपली चिकनची किती छान झाली आहे मस्तपैकी. अगदी थिक एकदम अशी क्रीमी टेक्स्चर आलं आहे बघा. मस्त वाटते का नाही, एकदम मस्त झाली बघा ही ग्रेव्ही. हे बघा हे असे हॉटेलमध्ये आपल्याला बघायला भेटतात अशा रेसिपी, म्हणजे हे असं चिकनचं कालवण वगैरे ज्यावेळेस आपण बाहेरून ऑर्डर करतो बघा असेच आपल्याला ग्रेव्ही तिकडं बघायला भेटतात. तर हे घरच्या घरी तुम्ही असं सिंपल पद्धतीने बनवू शकता. आता आपल्याला शिजवलेलं जे चिकन आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि ह्या स्टेजवर सुद्धा माझा कॅमेरा पडला गेला, कारण माझा कॅमेऱ्याचा स्टँड आहे ना थोडासा हे झालेला आहे, मोबाईलचा स्टँड. आता हे सगळं शिजवलेलं चिकन मी ह्या रश्श्यामध्ये टाकून घेतलं. तेच अळणी रस्सा टाकलेला आहे म्हणजे पाणी, बाकी वेगळं पाणी इकडे मी वापरलेलं नाही आहे.
आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, कारण कमी जास्त होऊ शकतं. आणि हा चिकन मसाला आणला बघा, मी चिकनवाल्याकडे भेटतो बघा, खूप छान लागते आणि पण टेस्ट, तो टाकून घेते थोडासा. बस कोथिंबीर, हा मसाला, हा नाही वापरला तरी हरकत नाही, पण मी वापरते. चिकनवाल्याकडे चिकन आणायला गेले की मी हा मसाला घेऊन येते. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि द्यायचं याला स्लो गॅसवर 5 मिनटं. बस तुम्ही पाहू शकता हे आपलं चिकनचं झणझणीत कालवण किती भारी वाटते बघा. सगळे मसाले ना आवडीनुसार टाका, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट, जसंही तुम्हाला कमी जास्त आवडत तसे वाटलेल्या ग्रेव्हीमध्ये टाकून परतून घ्यायचं. बस सिंपल प्रोसेस आहे, तुम्हाला बघण्यात नाही आली तरीसुद्धा व्यवस्थित सांगितलं आहे मी. आता बघा याला कशी तरी सुटत चाललेली आहे आणि स्लो गॅसवर याला खळखळून उकळी येऊन द्यायची. मस्त चांगल्या रश्श्याचा आरक उतरू द्या. हे सगळं आळणी पाणी आहे, अजिबात एक्स्ट्रा पाणी नाही टाकलं, म्हणून खूप चवदार असा ह्याचा चव येणार आहे. हे बघा असं स्लो गॅसवर छानपैकी याला असं कडून द्यायचं, म्हणजेच परतून घ्यायचं. परतून पण नाही घ्यायचं, उकळून घ्यायचं. हे बघा छान झालं का नाही आपलं हे चिकनचं कालवण. तुम्ही साईडला बघू शकता कशी तरी सुटलेली आहे. आणि हे वाटत पण नाही की सिंपल वाटणामधलं कालवण आहे, असं वाटतं काळ्या मसाल्याचं कालवणचा जसा रंग येतो ना, अगदी तसा आला आहे बरं का. हे बघा मस्त झालं का नाही बघा, किती छान वाटते. कुणालाही ताटामध्ये वाढलं जेवायला तर पाहता क्षणी त्यांची भूक वाढेल. आणि हे असं झणझणीत चिकनचं कालवण तयार झालेलं आहे. स्लो गॅसवर चांगलं याला तेल तरी सुटेपर्यंत उकळून द्यायचं. हे बघा मस्त झाले बघा, चिकनचे पीस आपले परफेक्ट आहे, अजिबात जास्त गाळ केले नाही. आणि ही तरी बघा इतकी झणझणी स्पायसी आहे ना, म्हणजे खाता क्षणी तोंडाची चव वाढेल, इतकं भारी लागते. चला आता आपण याला ना गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. थोडंसं थंड करते आणि मग आपण याला सर्व करूया. हे कढीपत्त्याचं पान, हे बघा आता हे आपलं चिकनचं कालवण. आता तुम्हाला पाहता क्षणी वाटतच असं नाही असं काळ्या मसाल्यासारखं दिसून येतंय, म्हणजे विचार करू शकता सिंपल पद्धतीने केलेलं हे कालवण किती छान दिसतंय. अप्रतिम लागतं बघा, ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, थंडगार वातावरणामध्ये असं गरमागरम झणझणीत चिकनचं कालवण नक्की करून बघा, खूप आवडीने खातात. हे आता हे ताट तयार केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही आपलं हे चिकनचं कालवण तरी वगैरे किती मस्त आले. तरीबाज असं हे चिकन रस्सा तयार झालेला आहे, अगदी चवदार आहे. आणि हे केलं आहे मी प्लेट जेवणाचं तयार. तर तुम्ही आपण चिकनचं कालवण इकडे बघू शकता बघा, किती मस्त झालं का नाही, अगदी हॉटेलसारखं वाटतंय का नाही बघा. हे प्लेट तयार केले आणि पाहता क्षणी तुम्हाला भूक लागली असं नाही, आवडलेलं असं नाही, कारण कुणालाही आवडेल असं प्लेट बघितलं की भूक वाढणारच. तर मला तर खूप म्हणजे भूक वाढली आहे, आता मी खाऊन घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला ना, नक्की असं ट्राय करून बघा. हे असं लिंबू पिळायचं, राईस घ्यायचा, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, हा बासमती राईस घेतला आहे आणि एक चपाती घेतली. आणि याचा पहिला घास हा तुमच्यासाठी आहे बघा. हे चिकन किती नरम सॉफ्ट असं झालं, हे पाहू शकता बघा, अलगद असं तुटलं गेलं, एकदम छान झालं, एकदम नरम सॉफ्ट. आणि असा हा झणझणीत रस्सा, बस. आणि वरून लिंबू पिळायचं, कांद्याची पात, ककडी, टमाटर, जे पण आवडत ते सोबत घ्या आणि झणझणीत रश्शाचा आस्वाद घ्या. खरं सांगते, पोट भरून आणि मनउस्त तुम्ही ह्याचं जेवण करता, इतकं भारी लागतं. खूप छान रस्सा तयार झाला आहे. कशी वाटली तुम्हाला आपली ही आज चिकनची रेसिपी, सिंपल पद्धतीने दाखवलेली आहे. आवडली असं ते एकदा नक्की ट्राय करून बघा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा.